नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला सेशन कशावरती होणार आहे. ओके, आता हे जे सेशन होणार आहे ते होणार आहे चार्ट पॅटर्न. आता माझा हेतू जो आहे तो हे आहे की तुम्हाला हा चार्ट पॅटर्न इन डिटेलमध्ये समजावं. ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करता तो ट्रेड तुम्हाला कळावा, तुम्ही काय करताय हे तुम्हाला समजावं. हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये सांगणार आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट. ओके, फक्त इन डिटेलमध्ये हा व्हिडिओ बघायचा आणि तो बघत असताना काय करायचं, त्याच्या नोट्स काढायच्या. व्यवस्थित ज्या नोट्स आहेत त्या काढायच्या. एक एक पॉइंट सांगतोय ते नोट करून घ्यायचा आणि ज्यावेळेस हे तुम्हाला समजेल त्यावेळेस तुम्ही नोट्स काढता आणि ते परत वाचता, त्यानंतर त्याची काय करायची, प्रॅक्टिस करायची. ओके, व्यवस्थित प्रॅक्टिस करायची, मार्केटमध्ये जायचं, व्यवस्थित स्टॉक बघायचे आणि त्याची व्यवस्थित इन डिटेलमध्ये त्याची प्रॅक्टिस करणं फार फार गरजेचं आहे. ओके, आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रिव्हर्सल म्हणजे ट्रेंड ज्यावेळेस मार्केट एका ट्रेंडमध्ये चालतं, म्हणजे अप ट्रेंड असेल, राईट, डाऊन ट्रेंड असेल किंवा एक साईडवेज ट्रेंड असेल. ज्यावेळेस मार्केट चालतं त्यावेळेस तो ट्रेंड कसा बदलतो, म्हणजे जर डाऊन ट्रेंड मध्ये चालत असेल तर त्याला अप ट्रेंड मध्ये जायचं असेल तर तो एक पॅटर्न तयार करतो आणि परत अप ट्रेंड मध्ये मार्केटला ढकलतो. त्यालाच आपण म्हणतो ट्रेंड रिव्हर्सल. ओके, ट्रेंड कंटिन्युएशन म्हणजे जर अप ट्रेंड मध्ये चालला असेल तर त्याला अप ट्रेंड मध्ये जायचं असेल तर त्याला ट्रेंड कंटिन्यू करण्यासाठी कोणता पॅटर्न बनतो. ओके, त्यानंतर तिसरा टाइप आहे न्यूट्रल, म्हणजे मार्केट ज्यावेळेस एका ट्रेंड मध्ये चालतं आणि अचानक एक ब्रेकआउट देतं. ओके, त्याला आपण म्हणतो न्यूट्रल किंवा ब्रेकआउट पॅटर्न. हे तीन जे टाईप आहेत ते आहेत आपल्या चार्ट पॅटर्न. जसं आपण कॅन्डलस्टिक मध्ये बघितलं. ओके, इन डिटेल मध्ये कॅन्डलस्टिक मध्ये आपण काय बघितलं, सिंगल कॅन्डलस्टिक काय असतं, ओके, डबल कॅन्डलस्टिक काय असतं आणि ट्रिपल कॅन्डलस्टिक काय असतं. म्हणजे एका कॅन्डल पासून तयार होणाऱ्या पॅटर्नला आपण सिंगल कॅन्डलस्टिक म्हणतो, डबल कॅन्डल पासून तयार होणाऱ्या पॅटर्नला आपण डबल कॅन्डलस्टिक म्हणतो आणि ट्रिपल कॅन्डल पासून तयार होणाऱ्या कॅन्डल पॅटर्नला आपण ट्रिपल कॅन्डलस्टिक म्हणतो. ओके, व्यवस्थित इन डिटेल मध्ये मी ते कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला शिकवलाय, तो देखील एकदा बघा, तुम्हाला एकदम व्यवस्थित तुमचा व्ह्यू राहील चार्ट पॅटर्न समजण्यासाठी. ओके, आता सर्वात महत्वाचं, चार्ट पॅटर्न स्टार्ट करण्याआधी चार्ट पॅटर्न म्हणजे काय हे समजणं फार गरजेचं आहे. ओके, आता हे दोन शब्दापासून म्हणतो, चार्ट प्लस पॅटर्न. आता चार्ट म्हणजे काय, ज्यावेळेस मार्केट स्टार्ट होतं, स्टार्ट झाल्यानंतर ते एका फॉर्मेशन मध्ये तयार होतं. ते कॅन्डल असतात. ओके, असंच चालतात का ते कॅन्डल, नाही. कधी अप डाऊन ट्रेंड येतात, कधी परत अप ट्रेंड जातात, परत साईडवेज होतात. ओके, आता हे जे फॉर्मेशन आहे याला आपण म्हणतो चार्ट. एका चार्ट वरती आपली जी स्क्रीन असते त्याला आपण काय म्हणतो, चार्ट असं म्हणतो. ओके, तक्ता, थोडक्यात चार्ट किंवा तक्ता. आता ज्यावेळेस हे मार्केट चालतं हे नुसतं चालतं म्हणून चालतं का, नाही. डाऊन ट्रेंड आलं तर नुसतं डाऊन ट्रेंड येतं डायरेक्ट वर जातं, नाही. किंवा साईडवेज चाललं नुसतं साईडवेज चालतं, नाही. ते एक फॉर्मेशन तयार करत चालतं. त्या फॉर्मेशनला आपण काय म्हणतो, पॅटर्न म्हणतो. ओके, म्हणून या दोन गोष्टी मिळून काय बनतं, चार्ट पॅटर्न. ओके, हे व्यवस्थित समजलं तर मार्केट बद्दलचा तुमचा व्ह्यू क्लिअर होतो, व्यवस्थित तुम्हाला समजतं की मार्केट काय. ओके, आता अजून याची भाषेत म्हणजे समजलं, जेव्हा दोन ज्या लाईन आहेत, म्हणजे आपण जर मार्केटचा जो चार्ट आहे त्यावरती काही लाईन ड्रॉ करतो. ओके, आता जेव्हा ज्या काही दोन लाईन आहेत त्या काय करतात, जस्ट मिनिट, दोन लाईन आहेत त्या ज्यावेळेस एकत्र येतात, राईट, तेव्हा एक चार्ट पॅटर्न तयार होतो. म्हणजे डाऊन ट्रेंड मध्ये चालला आणि तो दोन लाईन एकत्र आल्या तर ह्या काय झाला, एक चार्ट पॅटर्न तयार झाला. अजून सोप्या भाषेमध्ये जर समजून घ्यायचं म्हणलं, ओके, अजून जर सोप्या भाषेमध्ये जर समजून घ्यायचं म्हटलं, ओके, जे सपोर्ट अँड रेजिस्टन्स आहे त्यामुळे सुद्धा एक चार्ट पॅटर्न तयार होतो. ओके, ज्यावेळेस आपण एक लाईन ड्रॉ करतो, एक लाईन काय करते, मार्केटला रेजिस्ट करते. ओके, रेजिस्टन्स देते आणि दुसरी ट्रेंड लाईन काय करते, मार्केटला सपोर्ट देते. अजून याची भाषेमध्ये जर समजून घ्यायचं, जेव्हा पडणाऱ्या मार्केटला वर ढकलण्याचं काम कोण करतं, सपोर्ट करतं, आणि अप जाणाऱ्या मार्केटला डाऊन साईडला ढकलण्याचं काम कोण करतं, त्याला ते रेजिस्टन्स करतं. ओके, समजलं इथपर्यंत, राईट. आता अजून जर, आता ज्यावेळेस आपण काय करतो, एक ट्रेंड लाईनने आपण काय करतो, सपोर्ट मार्क करतो आणि दुसऱ्या ट्रेंड लाईनने आपण काय करतो, रेजिस्टन्स मार्क करतो. ओके, आणि हे जे स्ट्रक्चर ज्यावेळेस तयार होतं या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, चार्ट पॅटर्न. आय होप समजत असेल, खूप इझी करतोय. ओके, समजू राहिलं का. ओके, आपण ड्रॉ केलेल्या स्ट्रक्चरच्या आत मध्ये जोपर्यंत प्राइस असते, आता आपण जर हे स्ट्रक्चर ड्रॉ केलं, ओके, आता या स्ट्रक्चरच्या आतमध्ये जोपर्यंत प्राइस असते, राईट, तेव्हा तिला आपण काय म्हणतो, रेंज बाउंड स्ट्रक्चर किंवा रेंज बाउंड
पॅटर्न. ओके, काय म्हणतो आपण त्याला? रेंज बाउंड पॅटर्न. का असं म्हणतो? ची प्राइस काय करते? इथं सपोर्ट घेते, इथं रेजिस्टन्स घेते, परत इथं सपोर्ट घेते ह्या ट्रेंड लाईन वरती, परत या सपोर्ट वरती इथे आपल्या काय करते? रेजिस्टन्स घेते, परत या ट्रेंड लाईन वरती सपोर्ट घेते, अपच्या ट्रेंड लाईन वरती काय करते? रेजिस्टन्स घेते. ओके, पण जेव्हा ही प्राइस जे आहे ह्या स्ट्रक्चरच्या काय करते? अचानक बाहेर पडते. आता यानं काय केलं? हे स्ट्रक्चर जे होतं याला काय केलं? ब्रेक केलं आणि याच्या बाहेर पडले. त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो ब्रेकआउट स्ट्रक्चर. आधी तुम्हाला याचं बेसिक क्लिअर करतो. ओके, ह्या चार्ट पॅटर्नचं, त्यानंतर आपण टाईप बघूया. ओके, पण इन डिटेल मध्ये याच्या नोट्स काढा. ओके, व्यवस्थित नोट्स काढा, ते महत्वाचं आहे. आता रेंज बाउंड स्ट्रक्चर मध्ये काय होतं माहितीये का? जे 0-0 सारखे जे पोझिशनल ट्रेड असतं, आपण नाही म्हणतो का 0-0 आहे, राईट, एकचा प्रीमियम डायरेक्ट 10 रुपयाला गेला, हे ट्रेड भेटण्याचे चान्सेस जास्त असतात. हे जास्त फ्युचर आणि ऑप्शन मध्ये यूज होतं. ऑप्शन मध्ये काय? हे जे रेंज बाउंड स्ट्रक्चर आहे, इथे सपोर्ट घेतला, परत इथं रेजिस्टन्स, परत इथं सपोर्ट, परत इथं रेजिस्टन्स, परत इथं सपोर्ट, परत इथं रेजिस्टन्स, याला आपण काय म्हणतो? रेंज बाउंड स्ट्रक्चर म्हणतो. आणि याच्यात जे आहे ते 0-0 भेटण्याचे चान्सेस काय असतात? अगदी जास्त असतात. हाय चान्सेस असतात की आपल्या इथं 0-0 ट्रेड भेटतो. ओके, आता चार्ट पॅटर्न साठी सर्वात महत्वाचं सगळ्यात काय आहे? चार्ट पॅटर्न, एक जो चार्ट पॅटर्न आहे त्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे? एक जण ठेवा आपण, तो आहे आपला ट्रेंड लाईन. एका चार्ट पॅटर्न साठी सर्वात महत्वाचं आहे एक ट्रेंड लाईन. ओके, आणि एक व्हॅलिड ट्रेंड लाईन साठी, आता तुम्ही म्हणता ना एक ट्रेंड लाईन तयार झाली म्हणजे झालं, तसं नाही. जी एक व्हॅलिड ट्रेंड लाईन असते, ओके, त्यासाठी काय महत्वाचं असतं माहितीये? त्यासाठी एक व्हॅलिड, आता समजा मी जर म्हटलं मार्केट अप चाललंय, ओके, असं असं अप चाललंय, आता याला एक व्यवस्थित ट्रेंड लाईन कधी मानले जाते? ज्यावेळेस इथं मॅक्झिमम ज्या स्विंग आहेत, आता मार्केट जिथून टर्न मारतं का याला आपण काय म्हणतो? स्विंग किंवा पोझिशनल असं म्हणतो. ओके, समजून राहिलं का? स्विंग किंवा पोझिशनल असं आपण याला म्हणतो. म्हणजे मार्केटने काय केली? पोझिशन घेतली, परत अप गेलं, ओके, परत डाऊन आलं, परत इथून अप गेलं, परत डाऊन आलं, परत अप गेलं. ओके, म्हणजे एक व्हॅलिड ट्रेंड लाईन कधी तयार होते? ज्यावेळेस मिनिमम त्यामध्ये 4 ते 5 स्विंग पाहिजे. ओके, 4 ते 5 स्विंग असले की एक व्हॅलिड ट्रेंड लाईन तयार होते. असं काय म्हणतोय मी? एका व्हॅलिड ट्रेंड लाईन तयार होण्यासाठी हे जे स्विंग आहेत, मार्केट त्या ट्रेंड लाईनला जवळजवळ 3-4-5 वेळेस, कमीत कमी 3 वेळेस, जास्तीत जास्त 5 वेळेस टॅप झालं पाहिजे. त्यावेळेस त्याला आपण व्हॅलिड ट्रेंड लाईन मानतो. अशा व्हॅलिड असणाऱ्या ट्रेंड लाईनला आपण ज्यावेळेस पण एक जण ठेवा, अजून सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं, जी व्हॅलिड ट्रेंड लाईन असते ना, तिथे एक रेकॉर्ड बेस्ड ट्रेड भेटतात कधी पण. जर समजा इथं मार्केट आलं एक ट्रेड, आपल्या इथं समाधान का एक ट्रेंड लाईन तयार होणार नाही, परत आलं एक ट्रेंड, तिसऱ्याला ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपल्याला समजतं अरे कुठेतरी मार्केट काय करतं, एक ट्रेंडला फॉलो करते. ओके, मग तिथे काय होतं? एक रेकॉर्ड ब्रेक ट्रेड आपल्याला भेटतात. ओके, आय होप तुम्हाला समजत असेल. अजून जेव्हा 2 ट्रेंड लाईन तयार होतात, एका ट्रेंड लाईन वरती मार्केट काय करतं? सपोर्ट घेतं, आणि एका ट्रेंड लाईन वरती मार्केट काय करतं? रिजेक्शन घेतं. ओके, हा ट्रेड किंवा हे स्ट्रक्चर पुढे कंटिन्यू राहण्यासाठी किंवा पुढे राहण्यासाठी मार्केटला काय करावं लागतं? व्यवस्थित हेच फॉर्मेशन काय करावं लागतं? फॉलो करावं लागतं. जर मार्केट याच्या बाहेर पडलं तर मार्केट काय करतं? ब्रेकआउट करतं, किंवा मार्केटला आपण काय म्हणतो? ब्रेकआउट, किंवा मार्केटमध्ये ब्रेकआउट झाला असंही आपण म्हणतो. म्हणजे काय आला? ट्रेंड बदललाय. आय होप समजलं असेल तुम्हाला. चार्ट चार्ट पॅटर्न काय असतं एवढं समजलं. ओके, आता जाऊया त्याच्या पुढच्या भागात. चला, आता आपण बघणार आहोत रिव्हर्सल पॅटर्न. रिव्हर्सल पॅटर्न म्हणजे काय? मार्केट ज्यावेळेस एका ट्रेंड मध्ये चालतं, म्हणजे मार्केट आता चालू आहे अप ट्रेंड मध्ये. ओके, हाय लो हाय लो हाय लो. ओके, मार्केट इथं लो होता, इथं हाय, परत इथं लोअर लो, लोअर हाय, ओके, परत हायर हाय, ओके, परत लोअर हाय, परत हायर हाय, परत लोअर हाय, परत हायर हाय. ह्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? मार्केट एका ट्रेंड मध्ये चाललंय. पण आता मार्केट काय अप ट्रेंड मध्ये जातं का? ओके, मार्केट कायम अप ट्रेंड मध्ये जातं का? नाही. मार्केट अप ट्रेंड मध्ये चाललं, अचानक काय होईल? साईडवेज होतं, डाऊन ट्रेंड मध्ये येतं डायरेक्ट. राईट, आता हे रिव्हर्सल ज्यावेळेस मार्केट होतं त्यावेळेस मार्केट एक पॅटर्न तयार करतं, आणि त्याच पॅटर्नला आपण काय म्हणतो?
रिव्हर्सल पॅटर्न किंवा रिव्हर्सल चार्ट पॅटर्न, त्यालाच म्हणतो आपण इझी भाषेमध्ये ज्या मार्केटला ज्या पॅटर्नला मार्केट रिव्हर्स करतो त्याला आपण म्हणतो ट्रेंड रिव्हर्सल. ओके, आय होप समजत असेल. आता त्यामध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट काय, डबल टॉप. आता डबल टॉप म्हणजे काय, ओके, मार्केट काय करतं, जेव्हा मार्केट एका ट्रेंड मध्ये चालतं, म्हणजे काय झालं, मार्केट अप गेलं परत डाऊन आलं, परत अप गेलं परत डाऊन आलं, मार्केट परत अप गेलं परत डाऊन आलं. आता इथं काय केलं माहिती का, मार्केटने एक इक्वल हाय बनवलाय. काय बनवलाय, इक्वल हाय बनवलाय. राईट, म्हणजे मार्केटने काय केलं, हा जो हाय होता पहिला याला काय केलंय, ब्रेक केलं नाही. राईट, त्यालाच आपण काय म्हणतो, एक टॉप आणि डबल टॉप, म्हणजे वन टॉप किंवा डबल टॉप. म्हणजे मार्केटने काय केलं, पहिला एक हाय बनवला. राईट, म्हणजे मार्केट इथं होतं पहिले 10 रुपयाला, इथून गेलं 20 रुपयाला, परत आलं मार्केट आलं 15 रुपयाला, परत गेलं 30 रुपयाला, परत आलं 20, परत आलं 25 रुपयाला. ओके, परत गेलं 40 रुपयाला. समजून राहिले. राईट, आता ज्यावेळेस खाली आलं ते आलं 35 रुपयाला, परत ज्यावेळेस अप गेलं ते कितीला आलं, ते परत राहिलं 40 रुपयालाच. ओके, आणि तिथून डायरेक्ट काय केलं, जो खालची जी नेकलाईन आहे, ती नेकलाईन आहे त्याला मार्केटने काय केलं, ब्रेक केलं. राईट, त्याला मार्केटने काय केलं, ब्रेक केलं. आता काही काही लोक काय करतात माहितीये का, ह्या ब्रेकवरती ट्रेड घेतात डायरेक्ट. नाही, जर तसं केलं तर ते जर परत अप गेलं मग, तसं नाही करायचं. जे कन्फर्मेशन आहे, राईट, त्याचा वेट करायचा. म्हणजे आपल्याला किती वेळ मार्केट काय करतं, कन्फर्मेशन देतंय, त्याचा वेट करायचा, मार्केटला व्यवस्थित कन्फर्मेशन देऊन द्यायचं. परत अप आल्यानंतर व्यवस्थित काय करायचं, इथे आपण एक ट्रेड करायचं. मार्केट काय करतं, जर याला मार्केटला जर हा जो डबल बॉटम तयार करायचा असेल, मार्केटने जर डबल बॉटम तयार केला तर मार्केट काय करतं, डाऊनला जातं. डाऊनला गेल्यावर तिथे परत जे बायर आहेत ते काय करतात, परत गेम मध्ये येण्याचा प्रयत्न करतात, ते मार्केटला परत अप ढकलतात. अप ढकलल्यावरती आपण काय करतो, इथालच्या नेक लाईन जो आहे तो पहिला सपोर्ट करीत होता, तो आता कशाचं काम करत, तो काम करत रेजिस्टन्सचं. आय होप समजत असेल. खूप इझी करतोय मित्रांनो. ओके, आता इथे आपण काय करतो, ट्रेड घेतो. आता इथे ट्रेड घेतला, जो आपण आता जो याचा जो स्टॉप लॉस लावणार आहे तो काय करणार आहे, जो इथलची जी कॅन्डल होती, ओके, आय होप समजत असेल, इथलची जी कॅन्डल होती ते कॅन्डलच्या हाय वरती ओके, इथे जी कॅन्डल होती जिने इथं मार्केटला ब्रेक केलंय, त्या ब्रेक केलेल्या कॅन्डलवरती आपण काय करणार आहे, आपला ट्रेड घेणार आहे. म्हणजे आता इथं जी कॅन्डल एक तयार झाली होती, त्या कॅन्डलचा जो हाय आहे त्याच्यावरती आपण आपला जो आहे तो स्टॉप लॉस लावतो. आणि डायरेक्ट जे टार्गेट आहे आपलं, ते टार्गेट आपण किती ठेवतो, हा जो लेग आहे, ओके, हा जो लेग आहे याला आपण पाय म्हणतो सोप्या भाषेमध्ये. हा जो लेग आहे, या लेगचं जेवढं पण लांबी असेल तेवढं आपलं इथं टार्गेट असतं. आणि त्याच्या अगदी 0.5% मध्ये आपला स्टॉप लॉस असून एक आपला स्ट्रॉंग टार्गेट भेटतं. आता हे झालं आपल्या ड्रॉइंग वरती. आता आपण बघूया आपल्या चार्ट वरती कसं दिसतं. आता बघितलं चार्ट वरती काय दिसतंय, व्यवस्थित दिसलं असेल. मार्केट एक चालू होतं, ओके, मार्केटने काय केलंय, एक पहिला टॉप बनवलाय. राईट, हा फर्स्ट टॉप बनवला, त्यानंतर मार्केट डाऊन आलं. डाऊन आल्यावरती इथे काय बनवलं, एक नेक लाईन बनवली. ओके, आता नेक लाईन वरती मार्केटने काय केलं, कन्सोलिडेट करून एक सपोर्ट घेतला, परत अप गेलं. राईट, इक्वल हाय बनवला. ओके, हा जो इक्वल आहे तिथनं काय केलं, मार्केट डाऊन आलं. आता की इथं ट्रेड घ्यायचं का नाही, याला ब्रेक करून द्यायचं. याला काय केलं, मार्केटने ब्रेक केलं व्यवस्थित. याला जसं मार्केटने काय केलं, ब्रेक केलं, ब्रेक केल्या मार्केटने काय केलं, हे बघा, इथनं व्यवस्थित मार्केटने जी पहिली स्विंगचा जो लिक्विडिटी स्वीप एरिया होता, राईट, त्याला मार्केटने व्यवस्थित काय केलंय, सपोर्ट घेतला, परत अप गेलं. आता अप गेलं का लगेच इथं काय करायचं, ट्रेड आपला बाय करायचा कॅन्डल स्टिक होती. इथं बघू शकता तुम्ही, हॅमर कॅन्डल बनली. ओके, त्याच्यावरती आपण ट्रेड बाय केला आणि आपला जो स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस लावला, जी पहिले कॅन्डलने ब्रेक केला का त्याचा हायचा एरिया, तिथे आपण काय केलं, स्टॉप लॉस लावला. मार्केट खाली आलं आणि त्यानंतर मोमेंट बघा, ही विड्थ आणि ही विड्थ व्यवस्थित गेलंय का नाही. हा जो आहे तो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा आहे, RIL चा. त्यामध्ये जवळजवळ हा पॅटर्न बनला होता, तो जो
5 मेला बनला होता आणि तिथून व्यवस्थित एक मुवमेंट आपल्याला 6 मेला बघायला भेटली. व्यवस्थित शार्प मुवमेंट आली आणि ती जी मुवमेंट होती ती खूप चांगली होती. म्हणजे जर 1452 रुपयाचा जो ट्रेड होता त्यांनी जवळजवळ तो डायरेक्ट खाली आला 1432 रुपयाला. म्हणजे जर याची मुवमेंट जर कॅच केली असेल तर फ्युचरमध्ये किंवा ऑप्शनमध्ये तर हा जो प्रीमियम होता तो डायरेक्ट गेलाय 14 रुपयाचा, डायरेक्ट जवळजवळ गेला असेल हा मिनिमम 52 ते 53 रुपयापर्यंत मिनिमम ही जी मुवमेंट आहे यामध्ये. ओके, तर असं असतं. व्यवस्थित जर समजलं तर इन डिटेलमध्ये, मी म्हणत नाही की तुम्ही लगेच गेले आणि तुम्हाला लगेच समजणार नाही, प्रॅक्टिसने समजणार आहे. पण प्रॅक्टिस कोण करतं हे महत्वाचं आहे. तुम्ही प्रॅक्टिस करताय की नाही, नुसतं जायचं अंधाधुंदी करायचं असं नाही होत. व्यवस्थित प्रॅक्टिस करायची, व्यवस्थित जे व्हिडिओमध्ये शिकवतोय त्याची इन डिटेलमध्ये त्याच्या नोट्स काढायचे. इन डिटेलमध्ये मी तुम्हाला प्रत्येक पॅटर्न प्रत्येक गोष्ट शिकवणार आहे, फक्त त्याच्या व्यवस्थित नोट्स काढायच्या. राईट, आता तुम्हाला डबल बॉटम डबल टॉप समजला. आता आपण जाऊया आपला जो आहे तो राईट, आपला जो आहे तो सर्वात महत्वाचा जो आहे त्याचं नाव आहे डबल बॉटम. ओके, आता डबल बॉटम मध्ये काय आहे किंवा डबल बॉटम मध्ये काय, जो आपण डबल टॉप शिकलो त्याचाच उलट जो आहे त्याचं नाव आहे डबल बॉटम. ओके, म्हणजे मार्केट काय करत होतं, डाऊन साईडला येत होतं. तिथं कसं अप साईडला चाललो तिथं काय करत होतं, मार्केट डाऊन साईडला येत होतं. त्या डाऊन साईडला रिव्हर्स करायचं काम काय केलं, ह्या डबल बॉटमने केलंय. राईट, व्यवस्थित मार्केट काय करत होतं, डाऊन साईडला येत होतं. डाऊन साईडला मार्केटने काय केलं, एक सपोर्ट घेतला. ओके, मार्केटने परत काय केलं, मार्केटला अपलोटलं. ओके, परत काय केलं, एक सपोर्ट घेतला. आता हा जो सपोर्ट होता तो काय होता, इक्वल लो होता. ते इक्वल लोला मार्केटने व्यवस्थित सपोर्ट घेतला. राईट, इथं आता व्यवस्थित ट्रेड कधी भेटा माहिती का, RSI रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. मार्केट जेव्हा खाली येतं त्यावेळेस ते व्यवस्थित डायव्हर्जन तयार करतं का, त्या डायव्हर्जन वरती आपल्याला काय भेटेल, एक व्यवस्थित ट्रेड भेटेल. राईट, आता ज्यावेळेस मार्केटने अप लोटलं, ही जी नेक लाईन आहे याला मार्केटने काय केलं, ब्रेक केलं. जसं ब्रेक केल्यावरती परत डाऊन साईडला आलं, त्याच्या स्विंग वरती मार्केट रेजिस्ट केलं. इथं परत सेलर ऍक्टिव्ह झाले, सेलरने डाऊन साईडला ढकललं. डाऊन साईडला जसं ढकललं इथं जी नेकलाईन आहे त्याच्यावरती मार्केटने सपोर्ट घेतला, एक स्ट्रॉंग मुवमेंट आली. अजून इझी भाषेमध्ये समजून जर घ्यायचं ते पण सांगतो. म्हणजे मार्केट जे इथं होतं, इथे होतं 100 रुपयाला. राईट, परत डाऊन आलं, परत 80ला गेलं. मार्केटिंग काय केलं, 70चा लो मारला. परत डाऊन आलं, परत अप गेलं. मार्केट डबल 90ला आलं, मार्केटने 60चा लो मारला. आता डबल डाऊनला आलं, डाऊनला आलं, डाऊनला आलं. राईट, मार्केटने जो लो मारला तो मारला 50चा. इथं हाय मारला, परत हे नेकलाईन वरती जो हाय मारला तिथं मारला त्याने जवळजवळ 70 रुपयाचा. आय होप समजत आहे. परत डाऊन साईडला मारला, लो जो मारला तो परत इक्वल लो म्हणजे 50चाच मारला. परत याला ब्रेक केलं, मार्केटने परत हाय मारला जवळजवळ 75 रुपयाचा. ओके, व्यवस्थित हाय मारला, परत डाऊन साईडला आलं, नेक लाईनला व्यवस्थित सपोर्ट घेतला, परत एक वन साईड मुवमेंट. आय होप समजत आहे. ओके, म्हणजे याला आपण काय म्हणतो, डाऊन ट्रेंड. एक मिनिट फक्त. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, डाऊन ट्रेंड रिव्हर्सल. आय होप समजत असेल, खूप इझी करतोय. राईट, आता नेक्स्ट जर बघितलं, आता हे झालं आपलं ड्रॉइंग. आता याला जर चार्ट वरती बघितलं तर काय दिसतंय तुम्हाला, आता मार्केट इकडून येत होतं डाऊन साईड, परत इथे खेळलं, इथे खेळलं. काय बनवलंय मार्केटने, हे बघा, इक्वल लो मार्केटने बनवलं. राईट, बघा आपलं गेलं, परत सपोर्ट इथं, ही जी याला जे म्हणतात याला म्हणतात नेकलाईन. त्या नेक लाईन वरती काय केलं मार्केटने, परत रिजेक्शन घेतलं, परत एक इक्वल लो बनवला, त्यानंतर याला ब्रेक केलं. आता जसं ब्रेक केलं, आधी ही इकडची साईड दिसत नाहीये. ओके, मार्केटने काय केलं, इथलच्या लिक्विडिटी एरियाचा काय केलं, रेजिस्टन्स घेतला. आता लगेच इथं ट्रेड घ्यायचा का नाही, कन्फर्मेशन भेटू तोवर ट्रेड घ्यायचा नाही. व्यवस्थित कन्फर्मेशन भेटून द्यायचं. कन्फर्मेशन आलं तर एक हॅमर कॅन्डल तयार झाली, त्यानंतरची मुवमेंट बघा. आपलं टार्गेट ते एवढंच होतं, पण यांनी बघा किती मोठं एरिया ग्रॅफ केलं, किती मोठं आपल्याला इथं प्रॉफिट होऊ शकतो. राईट, समजलं इथपर्यंत. आता याच्यात
मी का म्हणतो तुम्हाला की व्यवस्थित कन्फर्मेशन भेटून द्यायचं ते आता आपल्या पुढच्या याच्यात जमलं. त्याचं नाव आहे ट्रिपल टॉप. आता ट्रिपल टॉप म्हणजे काय, मार्केट काय करतं, ट्रिपल टॉप तयार करतं, ट्रिपल इक्वल एरियाज तयार करतं. ते कसं, राईट, यालाच म्हणतात फेक ब्रेक. फेक ट्रेड भेटला, व्यवस्थित ब्रेकआउट नाही भेटून दिला. हे काही जे नवीन लोक आहेत ते काय करतात, असंच करते. मार्केट अप गेल्यानंतर मार्केटने काय केलं, पहिले एक हाय बनलं, म्हणजे मार्केट इथं होतं 100 रुपयाला, इथून डायरेक्ट गेलं जवळजवळ 150 रुपयाला, इथून डाऊन मारला तो आला 125 ला, परत मार्केट कुठे गेलं, परत मार्केट गेलं 150 रुपयाला. ओके, परत डाऊन आला, परत किती आला, 125 ला, परत गेला किती गेला, 150 रुपयाला गेला. आय होप समजत असेल. ओके, म्हणजे मार्केटने काय केलं, व्यवस्थित इक्वल हाय बनवले 3. ओके, मार्केटने काय केलं, इक्वल हाय बनवले 3. आता जे लोकांना मी मागच्या वेळेस म्हणलो होतो डबल टॉप मध्ये, काय म्हणलो होतो, इथे गेलं की ट्रेड घ्यायचा नाही. का म्हणलो होतो, की मार्केट जर इथून रिव्हर्सल झालं मग समजून आले. आता रिव्हर्सल जोपर्यंत नाही होत तो ठीक आहे, पण रिव्हर्सल झालं मग त्यामुळे काय करायचं, व्यवस्थित ब्रेक होऊन द्यायचं एरिया, नेकलाईन जी आहे त्या नेकलाईनला काय करून द्यायचं, मार्केटला ब्रेक करून द्यायचं. जसं मार्केट ब्रेक करतंय बा, मार्केटने काय केलं, मग तिसरा टॉप मारला. म्हणजे जे रिटेलर आहे त्याला माहित असं रिटेलर कसं रिटेलरचं डोकं कसं आहे, राईट. आता इथे जर भेटलं सर्वात महत्वाचं काय माहिती का, रिलेटिव्ह स्ट्रेंथ, RSI. याच्यासोबत जर तुम्हाला RSI यूज करता येईल ना तर बेस्ट, व्यवस्थित मार्केट. आता RSI वरती पण एक व्हिडिओ बनवू. ओके, आता इथे काय झालं, मार्केटने व्यवस्थित सपोर्ट घेतला, त्यानंतर थर्ड याला काय केलं, तिसऱ्या लेगला मार्केटने काय केलं, ब्रेक केलं. मार्केट डायरेक्ट आलं 120 रुपयाला. जसं 120 ला आलं, इथं लोकांची, राईट, इथं जे बाहेर होते ते मार्केटमध्ये पूर्ण काय करू राहिले, गेम मध्ये येऊ राहिले. बाहेरने काय केलं, मार्केटला परत अप ढकललं, आणि जसं अप ढकललं मार्केटने हे जी नेक लाईन आहे, राईट, हिचं काय केलं, रेजिस्टन्स घेतला, व्यवस्थित रेजिस्टन्स घेतला, आणि त्यानंतर डाऊन साईडला एक शार्प मुवमेंट मारली. ओके, म्हणजे काय केलं, अप गेलं, परत डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, म्हणजे ट्रिपल जे आहेत, ट्रिपल सारखे रेजिस्टन्स एरिया वरती मार्केट खेळलं. त्यानंतर जो सपोर्टचा एरिया होता त्या नेकलाईन आपण असं म्हणतो, त्याला मार्केटने ब्रेक केलं, ब्रेक केल्यानंतर परत अप, आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग डाऊन साईडला मुवमेंट मारली. आता त्याला ड्रॉइंग, आता म्हणून याला चार्ट वरती बघूया. ओके, चार्ट वरती इन डिटेल मध्ये आपल्याला समजेल. आता बघा चार्ट काय दिसतंय, मार्केट अप गेलं, अप गेल्यावरती काय झालं, परत डाऊन आला, परत अप गेलं, परत डाऊन आला. जसं परत अप गेलं त्यानंतर एक स्ट्रॉंग डाऊन साईडला मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. हा जो आहे तो इन्फोसिस लिमिटेडचा ट्रेड आहे. जवळजवळ हा ट्रेड जो आहे तो 2014चा आहे, आणि त्यामध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग मुवमेंट भेटली. ओके, राईट, आय होप तुम्हाला समजत असेल. काय केलं, मार्केटने अप गेलं, परत डाऊन आलं, इक्वल काय आलं, इक्वल 3 मार्केटने हाय बनवली, आणि त्यानंतर मार्केटमध्ये काय आलं, ट्रेड रिव्हर्सल झाला. अजून इझी समजायचं म्हणलं तर एकच, एखादं इंडिकेटर यूज करा, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स इज द बेस्ट इंडिकेटर फॉर दॅट. ओके, त्याच्यानंतरचं जर बघितलं आपण, आय नो व्हिडिओ खूप मोठा होता, मी जितकं फास्ट घेण्याचा प्रयत्न करतो, पण हा टॉपिकच एवढा मोठा आहे की आपण याला खूप फास्ट नाही घेऊ शकत, तुम्हाला पण समजलं पाहिजे, राईट. आता याला जर आपण नेक्स्ट ला बघितलं, ट्रिपल बॉटम, जसं आपण ट्रिपल टॉप शिकलो तसं डाऊन ट्रेंड मध्ये ट्रिपल बॉटम तयार होतो. हे कसं, हे बघा, मार्केट डाऊन आलं म्हणजे खूप, मार्केट होतं जवळ 100 रुपयाला, 100 रुपयावरून जो ट्रेड आलाय तो आला डायरेक्ट 50 रुपये, 50 वरून तो परत उडाला 75 ला गेला, परत डाऊन आला, मार्केटने काय गेलं, परत 50, परत अप गेला 75 ला, परत डाऊन आला. ओके, आता इथं काय समजतं माहिती, जे डायव्हर्जन असतं ना रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स मध्ये, त्यामध्ये एकदम परफेक्ट समजतं. इथे जर मार्केटने जर इक्वल लो मारला आणि जर डायव्हर्जन असेल तर आपल्याला व्ह्यू समजतो, कुठेतरी जे बाहेर आहेत ते कुठेतरी काय करतात, गेम मध्ये येण्याचा ट्राय करतात. ओके, आता मार्केटने काय केलं, डायरेक्ट हे जो 75ची लेवल होती त्याला ब्रेक केलं आणि डायरेक्ट 90ला गेलं. जसं 90ला गेलं, इथं जे सेलर होते ते सेलर काय आले, पुन्हा ऍक्टिव्ह झाले डाऊन ट्रेंड. त्यांनी मार्केटला डाऊन लुटण्याचा प्रयत्न केला, डाऊन लुटलं देखील, पण इथं जी नेकलाईन जी होती त्या नेकलाईननं काय केलं, एक सपोर्टचं काम केलं. ओके, जसं डाऊन आलं सपोर्टचं काम केलं, परत त्याला काय केलं, स्ट्रॉंग अप साईडला मुवमेंट दिली, आणि परत एकदा स्ट्रॉंग अप साईडला फेकून दिली. ओके, आय होप समजते, राईट. म्हणजे मार्केटने काय केलं, 3 पहिले काय केले, बॉटम एरिया तयार केले, बॉटम एरिया सोबत इक्वल लो तयार केले,
ओके, हे जे इक्वल लोला मार्केटने काय केलं, व्यवस्थित ग्रॅप केलं, व्यवस्थित सपोर्ट घेतला, त्यानंतर वन साइड मुवमेंट आपल्याला सी साईडला बघायला भेटला. हे झालं आपल्या याच्यावरचं, कशावरचं, ड्रॉइंगवरचं. पण हे जर चार्ट वरती बघितलं तर इन डिटेल मध्ये आपल्याला समजा काय दिसतंय, एक डाऊन ट्रेंड चालू होता, रिलायन्स इंडस्ट्रीचाच आहे, सप्टेंबरचा आहे. ओके, व्यवस्थित तुम्हाला समजेल काय आलं, डाऊन साईडला आला, व्यवस्थित काय केलं, इथं सपोर्ट घेतला, पहिला बनवला लो, परत अप गेला, परत लो बनवला, परत अप गेला, परत लो बनवला. त्यानंतर काय दिसतंय, हा जो एरिया याला ब्रेक केला आणि नेकलाईन वरती काय केलं, मार्केटने सपोर्ट घेतला आणि आपली ही रो कितीची होती, 85 ते 98, राईट. म्हणजे जवळजवळ ही जी बघितलं आपण तर जवळजवळ 13 रुपयाचं आपलं काय होतं, टार्गेट होतं, किती, 13, राईट. पण डबल 198 वरनं तो डायरेक्ट गेला 215 रुपयाला. ओके, म्हणजे टार्गेट इथे डन झालं एकदम व्यवस्थित. त्यानंतर एक व्यवस्थित अप ट्रेंड परत फॉर्मेशन स्टार्ट झालं. आय होप तुम्हाला समजत असेल, राईट. समजलं ट्रिपल बॉटम. ओके, आता यानंतर बघूया त्याच्या पुढचा भाग, हेड अँड शोल्डर. सगळ्यात पॉप्युलर, खूप लोक याला यूज करतात, हेड अँड शोल्डर. कारण हेड अँड शोल्डर म्हणजे शॅम्पू नाहीये, हेड अँड शोल्डर एक चार्ट पॅटर्न आहे. मार्केट काय करतं, एक हेड तयार करतं आणि त्याचे 2 शोल्डर तयार करतं. म्हणजे आपलं डोकं झालं आणि हे 2 काय आले, खांदे आले, त्यालाच आपण काय म्हणतो, हेड अँड शोल्डर असं म्हणतो, राईट. ओके, आता काय झालं मार्केटमध्ये, एक डाऊन अप ट्रेंड चालू होता. अप ट्रेंड मध्ये मार्केट गेलं, म्हणजे 100 रुपयाचा प्रीमियम होता, तो डायरेक्ट गेला जवळजवळ 150 रुपयाला. परत डाऊन आला, तो कितीला आला, 125 ला आला. 125 वरनं परत अप गेला आणि तो गेला 160 रुपयाला, राईट. परत डाऊन आला, राईट. परत तो कितीला, 125 ला. परत अप गेला 150 रुपयाला, राईट. आपण इथं कन्फ्युज झालो, पण मार्केटने एक फॉर्मेशन तयार केलं, त्यालाच आपण काय म्हणतो, हेड अँड शोल्डर. म्हणजे हे झालं आपले डोकं आणि हे जाऊन झाले आपले खांदे, त्यालाच आपण तो हेड अँड शोल्डर. आता मार्केटने परत डाऊन साईडला लोटलं आणि तो डायरेक्ट आला 110 रुपयाला. जसं 110 ला आला, इथं जे बायर होते ते काय आले, इथं मार्केटमध्ये ऍक्टिव्ह झाले. आणि ते जसे ऍक्टिव्ह झाले, त्यांनी काय केलं, मार्केटला परत अपसाईडला लुटलं आणि जी नेक लाईन आहे, राईट, त्या नेक लाईनला मार्केटने काय केलं, रेजिस्टन्स घेतला, राईट. जसा रेजिस्टन्स घेतला, मार्केट स्ट्रॉंग एक डाऊन साईडला मुवमेंट मारली आणि आपलं जे टार्गेट होतं ते एवढ्या लेग पुरतच होतं, पण मार्केट एकदम स्ट्रॉंग लेग मारली आणि आपलं खूप मोठं टार्गेट पूर्ण झालं. आणि जो आपली एंट्री राहील ती त्यांच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न वरती राहील. जी पण कॅन्डल राहील तिचा हाय वरती आपला जो आहे तो एसएल राहील, म्हणजे स्टॉप लॉस राहील. आणि आपलं जे टार्गेट राहील ते खूप, हे जो लेग आहे याच्या एवढ्या अंतर एवढं आपलं टार्गेट राहील. ओके, हा खूप पॉप्युलर आहे हा हेड अँड शोल्डर, राईट. खूप लोक याच्यावरती बोलतात, पण इन डिटेल मध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगितलं. आता हे झाले आपली ड्रॉइंग. पण आपण जर हेच जर व्यवस्थित जर बघितलं चार्ट वरती, तर कसं दिसतंय बघा, आपलं व्यवस्थित समजा. त्याला मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड चालू झाला. ओके, डाऊन ट्रेंड मध्ये एक हेड अँड शोल्डर बनला. मार्केटने काय केलं, पहिलं एक काय केलं, लेफ्ट शोल्डर बनवला. ओके, एक खांदा बनवला, राईट. पहिले एक हाय बनवला, बघा बरं का, पहिले एक हाय बनवला. परत काय केलं मार्केटने, परत एक त्याच्यापेक्षा एक हायर हाय बनवला, राईट. त्याला आपण हेड असं म्हणलो. परत मार्केट डाऊनला आलं, परत अपला गेलं, राईट. मार्केटने काय केलं, याच्या रेंज मध्ये काय बनवला, एक अजून एक शोल्डर बनवला, राईट. व्यवस्थित एक शोल्डर बनवला. आता हे झालं राईट, हे झालं राईट शोल्डर आणि हा झाला लेफ्ट शोल्डर. ओके, आता व्यवस्थित एक शोल्डर बनवला. आता मार्केट डाऊनला आलं, लगेच एंट्री यायची का नाही, मार्केटला व्यवस्थित रिट्रेस करून द्यायचं. बघितलं, व्यवस्थित रिट्रेस केलं, इथलच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न वरती आपण एंट्री घेतलं, बेरी सिंगल फिंग बनवली, त्याच्या 50 एरियावरती आपण एंट्री घेतली. ओके, तुम्ही कॅन्डलस्टिक बघा बरं, आम्ही डिटेल मध्ये शिकवलं, त्यावरती एंट्री घेतली आणि आपला जो एसएल राहील तो ही जी पहिली कॅन्डल यांनी ब्रेक केली त्याचा हाय राहील. ते आपण स्टॉप लॉस लावला, त्या स्टॉप लॉस वरती आपण एंट्री घेतली. त्यानंतर टार्गेट बघा, आपलं जे टार्गेट होतं ही लेग होती, हा जो पाय होता मार्केटचा, हा पाय होता, पण त्याच्यापेक्षा खूप मोठं टार्गेट भेटलं. आणि जर आपण बघितलं असेल, रिलायन्स इंडस्ट्रीजचा ट्रेड आहे, राईट, 27 मार्च. एक 410 रुपयाचा जो प्रीमियम होता तो डायरेक्ट 1340 ला आला. आणि जो झिरो हिरो आहे तो किती मोठा बनला असेल. ओके, त्याला जो प्रीमियम होता तो व्यवस्थित मार्केटने डाऊन आला, म्हणजे तो किती मोठा व्यवस्थित रेकॉर्ड ब्रेक ट्रेड आपल्याला भेटला असता, राईट. आय होप तुम्हाला हेड अँड शोल्डर समजलं असेल. जाऊया पुढे. ओके, आता याच्या उलट बघितलं तर हे काय, रिव्हर्स हेड अँड शोल्डर.
तो जो होता तो टॉप हेड अँड शोल्डर होता, आता हे रिव्हर्स हेड अँड शोल्डर. बघितलं, मार्केट डाऊन आलं परत अप गेलं, म्हणजे जो इथं 100 रुपयाचा प्रीमियम होता तो डाऊन आला आणि तो डायरेक्ट कितीला आला, तो आला 50 रुपयाला. इथून परत अप गेला, तो गेला 75ला, परत डाऊन आला, आता डायरेक्ट इथून आला 40 रुपयाला, परत इथं अप गेला 75ला, परत डाऊन आला कितीला, 50 रुपयाला, परत याला ब्रेक केलं आणि जवळ ही जी लाईन होती, ही जी नेक लाईन, ह्या नेक लाईनला मार्केटने काय केलं, ब्रेक केलं आणि जसं याला ब्रेक केलं तो डायरेक्ट गेला जवळजवळ 85 रुपयाला. ओके, जसा 85ला गेला, इथे जे सेलर होते हे काय झाले, हे ऍक्टिव्ह झाले. जसे सेलर ऍक्टिव्ह झाले आणि परत डाऊन साईडला लोटलं, डाऊन साईडला नेकलाईनचा एक स्ट्रॉंग सपोर्ट होता, त्या नेकलाईनच्या स्ट्रॉंग सपोर्टवरती मार्केटने ग्रॅफ केलं आणि इथून परत एकदा स्ट्रॉंग साईडला आपल्याला मुवमेंट बघायला भेटली. 50 जवळजवळ 75 रुपयावरनं मार्केटने काय केलं, त्याला जो 85 आहे त्याला ब्रेक केलं आणि एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला दिली. ओके, आय होप समजतंय. काय केलं मार्केटने, डाऊन साईड आलं, 100चं प्रीमियम 50ला आला, 50 रुपये 75ला गेला, परत 40 रुपयाला आला, परत मार्केटने काय केलं, अपसाईडला गेला, परत 50ला आला, परत अपसाईड 85ला गेला आणि एकदम स्ट्रॉंग मुवमेंट. मार्केटने काय केलं, एक हेड, ओके, 2 शोल्डर, म्हणजे एक हेड हे 2 शोल्डर, म्हणजे हे काय झालं, हे झालं आपलं डोकं आणि हे 2 झाले आपले खांदे. ओके, मार्केटने त्यानंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट दिली. आता हे झालं आपल्या ड्रॉइंग वरती, पण हेच जर आपण व्यवस्थित जर बघितलं तर आपल्याला व्यवस्थित समजेल चार्ट वरती. आता बघा चार्ट वरती कसं दिसतंय, डाऊन साईडला मार्केट आलं, ऍक्सिस बँकचा ट्रेड आहे. ओके, जवळजवळ 3 जूनचा ट्रेड आहे. राईट, मार्केट काय केलं, डाऊन साईडला येत होतं, मार्केटने एक लेफ्ट शोल्डर बनवलं. राईट, परत अप साईडला गेलं, नेकलाईनचं काय केलं, रिजेक्शन केलं, बरोबर का, नेकलाईनचं काय केलं, रिजेक्शन केलं. आणि जसं याचं रिजेक्शन घेतलं, मार्केट डबल डाऊन आलं, म्हणजे याचा जो लो होता याला ब्रेक केलं मार्केटने, डाऊन आलं. ओके, परत अप गेलं, परत डाऊन आलं, आता राईट शोल्डर बनवलं, 2 खांदे बनवले. ओके, आता मार्केटने काय केलं, व्यवस्थित त्याला ब्रेक केलं. राईट, आता हे ब्रेक कोणत्या कॅन्डलने केलं, हे कॅन्डलने, हा झाला याचा लो एरिया. ओके, मार्केटने ब्रेक केलं, रिव्हर्स आलं, रिट्रेसमेंट मारली, परत एक वन साइड मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. कशामध्ये, ऍक्सिस बँकमध्ये, म्हणजे किती रुपयाला होता हा प्रीमियम, 1264 रुपयाला. ओके, 1264 वरनं तो डायरेक्ट गेला 1300 रुपयाला. हेड अँड शोल्डर आहे, राईट, रिव्हर्स हेड अँड शोल्डर आहे. काय केलं, मार्केट डाऊन आलं, व्यवस्थित सपोर्ट घेतला, परत अप गेला, परत एक हेड बनवला, आधी मार्केटने आधी एक लेफ्ट शोल्डर बनवला, त्यानंतर हेड बनवला, परत अप गेलं. ओके, हे नेक लाईनचं परत रिजेक्शन घेतलं, परत सेम इक्वल राईट शोल्डर बनवला, आपला उजवा खांदा बनवला आणि त्यानंतर बघा अप गेलं. अप जसं गेलं डायरेक्ट गेलं का, इथं किती कन्सोलिडेट केलं असं, किती लोकांची फाटली असं, राईट, कन्सोलिडेट केलं, परत अप गेलं, एक रिट्रेसमेंटला, त्या रिट्रेसमेंटला आपल्याला काय केलं, एक ट्रेड भेटला. ओके, व्यवस्थित ट्रेड भेटला, त्यानंतर वन साइड मुवमेंट आपल्याला कुठेतरी बघायला भेटली. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. त्याचा पुढचा पॉईंट बघूया, व्हिडिओ थोडासा मोठा होतो. राईट, आता त्याच्या पुढचा भाग आहे रायझिंग वेज. राईट, आता रायझिंग वेज काय आहे, आता खूप खूप प्रेशर एरियामध्ये तयार होतं. जेव्हा मार्केट अप जातं माहिती आहे का, अप ट्रेंड मध्ये, म्हणजे 100 रुपयाचा प्रीमियम होता, राईट, एकदम अप गेला, डायरेक्ट तो गेला 150 रुपयाला, परत डाऊन आला, तो कितीला आला, तो आला जवळजवळ 110 रुपयाला, परत अप गेला, काय झालं, जसं अप गेला, अप गेल्यावरती तो गेला 155ला, म्हणजे एकदम स्ट्रॉंग प्रेशर एरियामध्ये, परत आला, परत तो गेला 115 रुपयाला, परत अप गेला, परत गेला 160 रुपयाला, परत डाऊन आला, तो आला 120 रुपयाला, परत अप गेला, तो गेला 165 रुपयाला, परत डाऊन आला कितीला, जो 100 आपला 25चा एरिया होता त्याला काय केलं, मार्केटने ब्रेक केलं आणि तो परत कितीला आला, तो आला 115 रुपयाला. परत मार्केट रिट्रेसमेंट घेतली आणि तो परत कितीला गेला, 125ला गेला. जसं 125ची रिट्रेसमेंट घेतली त्याने काय केलं, एक स्ट्रॉंग डाऊन साईड मारली, ज्यालाच काय म्हणतो रायझिंग वेज आपण असं म्हणतो. म्हणजे खूप प्रेशर आहे, बघा ना तुम्ही, एक ट्रेंड लाईन आहे, दुसरी पण ट्रेंड लाईन, मार्केट आहे ट्रेंड लाईन मध्ये घुसलोय, व्यवस्थित मार्केट काय करतंय, इथं काय होतं, लो होता, इथं हाय होता, इथे काय होता, हायर लो होता, परत इथं काय होता, व्यवस्थित हायर हाय होता, परत इथं काय होता, हायर लो होता, परत इथं हायर हाय होता, परत इथं हायर लो होता, परत इथं हायर हाय होता. ओके, परत इथं हायर लो होता, याला ब्रेक केला मार्केटने, ब्रेक केल्यावरती काय केलं, व्यवस्थित सपोर्ट घेतला, परत अप गेलं, इथलचे जे बायर होते ते काय झाले, परत कुठेतरी काय आले, ऍक्टिव्ह झाले, म्हणजे अप ट्रेंड मध्ये चालू होतं, इथे काय आला, ट्रेंड जो आहे तो ट्रेंड रिव्हर्स झालाय बघा.
व्यवस्थित परत अप साईड लोटलं आणि त्यानंतर वन साईड बघा. आय होप समजत असेल. म्हणजे किती प्रेशर असेल यामध्ये, खूप प्रेशर. राईट, ह्याच्या मागची सायकोलॉजी समजून घ्या. खूप जास्त प्रेशर तयार होतं. त्या प्रेशरमध्ये कॉम्पॅक्ट एरिया तयार झाला. म्हणजे हवा, जसं आपण म्हणतो ना दोन भिंत आहे, त्यामध्ये काय होतं, हवा द्यायला चान्स नाही आणि एकच मुवमेंट आली, त्याने काय केलं, ही भिंत मोडली आणि मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग फॉल आपल्याला बघायला भेटला. म्हणजे ते काय, जो ट्रेंड रिव्हर्स झाला व्यवस्थित. राईट, आता हे झालं आपली ड्रॉइंग. आता या ड्रॉइंगचं सोडा, आता आपण याला बघूया चार्टवरती. काय दिसतंय आपल्याला, डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट येत होतं, परत अप लोटलं बघा, परत आलं, परत डाऊन, परत अप, परत डाऊन, परत बघा तुम्ही अप. ओके, इथं ही जी ट्रेंड लाईन, इथं काय करत होतं मार्केट, सपोर्ट घेत होतं. आणि ही जी ट्रेंड लाईन, इथं काय करत होतं मार्केट, रेजिस्टन्स घेत होतं. व्यवस्थित काय केलंय, व्यवस्थित सपोर्ट घेतला, परत अप गेलं, परत सपोर्ट घेतला, परत अप गेलं, परत सपोर्ट घेतला, परत अप गेलं, परत रेजिस्टन्स घेतला, डाऊन साईडला आला. आता किती एंट्री घ्यायची का, नाही, वेट करायचा. हे बघा, एक कॅन्डल फॉर्मेशन आहे. राईट, यावरती एंट्री घ्यायची. आता मार्केटने काय केलं, व्यवस्थित इथलची जी लिक्विडिटी एरिया होता त्यावरती मार्केट आलं. व्यवस्थित मार्केटने सपोर्ट घेतला, रिट्रेसमेंटला. आता ह्या रिट्रेसमेंटला काय करायची, एंट्री घ्यायची. पहा, टाटा कन्सल्टिंग टीसीएसचं ट्रेड आहे. ओके, व्यवस्थित एंट्री घेतली, त्यानंतर आपलं जे टार्गेट आहे ते एकदम स्ट्रॉंग आपल्याला भेटलं. कुठपर्यंत ठेवायचं, जिथून मार्केटने ट्रेंड बदल धरला होता तिथपर्यंत आपलं टार्गेट धरायचं. त्यानंतर बघा किती मोठी टार्गेट ग्रॅप झालं आपलं. आणि जो रेजिस्टन्स आहे तो डायरेक्ट हायचा ठेवायचा. जे हायचा जो स्विंग होता ते कम्पॅक्ट एरियाचा, त्यावरती आपला जो आहे तिथं ठेवला आपण स्टॉप लॉस. ओके, म्हणजे आपलं टार्गेट ठेवलं ते धरलं. जी पहिली जी स्विंग आहे त्या पहिल्या स्विंग वरती आपण काय धरलं, आपलं टार्गेट ठेवलं. आय होप समजत असेल. ओके, व्यवस्थित बघा तुम्ही. आणि एकदम स्ट्रॉंग मुवमेंट बघायला भेटली. तर बघितलं असेल, 3750चा ट्रेड होता. ओके, आणि तो डायरेक्ट आला 3460 रुपयाला. म्हणजे किती मोठी मुवमेंट धरली त्या मार्केट, किती मोठी. बघितलं असेल तुम्ही, म्हणजे जवळजवळ 3750, मग 200-250 पॉईंटची मुवमेंट. आणि इथं एक 0 किंवा एक फ्युचरचा जो फ्युचर बाय सेलर असते, फ्युचर म्हणजे पुटला बसले असेल, त्यांचा किती मोठा फायदा झाला असता. राईट, त्यामुळे म्हणतो हे जे जेवढे पण चार्ट पॅटर्न आहे डिटेलमध्ये बघा, व्यवस्थित बघा आणि याच्या नोट्स काढा. राईट, आता हे समजलं. आता यानंतरचा पुढचा भाग, फॉलिंग वेज. आपण काय पहिलं रायझिंग वेज शिकलो होतो, आता ते म्हणजे अप ट्रेंड मध्ये. आता हे जे आहे ते आहे डाऊन ट्रेंड मध्ये. त्याला म्हणून आपण नाव काय दिलं, फॉलिंग वेज. म्हणजे काय होतं, 100 रुपयाचा प्रीमियम होता, तो डाऊनला आला, त्याची प्राइस डायरेक्ट झाली 50 रुपये. परत त्याने आपला लोटला, तो गेला 65 रुपयाला. परत डाऊनला आला, तो आला 55ला. परत अप गेला, राईट, तो आला 60 रुपयाला. ओके, इथं आला, सॉरी, इथं आला 45 रुपयाला. ओके, परत डाऊन आला, तो आला 40 रुपयाला. इथून परत अप गेला, तो कितीला गेला, तो आला 55 रुपयाला. इथून परत डाऊन आला, तो आला 35 रुपयाला. इथून परत अप गेला, मी काय केलं, ब्रेक केलं. म्हणजे इथून परत तो कितीला गेला, इथून परत तो गेला जवळजवळ जवळजवळ 60 रुपयाला. ओके, परत डाऊन आला आणि त्याचा जो 40चा एरिया होता त्यावरती सपोर्ट घेतला. राईट, जे नेकलाईन होती त्या नेकलाईन वरती मार्केटने सपोर्ट घेतला, किंवा ट्रेंड लाईन जी होती त्यावरती मार्केटने व्यवस्थित सपोर्ट घेतला. त्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतल्यानंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट बघायला. म्हणजे काय, मार्केटने एक डाऊन साईड मारली. ओके, हा हाय होता, मार्केटने एक लो मारला. इथे काय झाला, लोअर हाय झाला. परत मार्केटने काय केलं, लोअर लो बनवला. परत काय केलं, लोअर हाय बनवला, परत लोअर लो बनवला, परत लोअर हाय, परत लोअर लो, परत लोअर हाय. ओके, आणि इथे काय आला, हायर लो बनवला. त्यानंतर परत काय आलं, लोअर लो बनवला. त्यानंतर एक स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटली मार्केटमध्ये. आता हे झालं आपली ड्रॉइंग. आता याला चार्ट वरती बघूया कसं दिसतंय. तर बघितलं तुम्ही तर इन डिटेल मध्ये समजा. बघितलं, एक व्यवस्थित आलं, दोन, परत इथं काय आलं, एक प्रेशर तयार झालं. किती प्रेशर तयार झालं बघा. आता तुम्हाला काय आणलं, RSI. ती RSI कशी यूज करायची, तिथं बघा, इथं काय बनवलंय मार्केटने, इथं मार्केटने बनवलं इक्वल लो. इथं समजलं, इथं की मार्केटने काय केलं, एक डायव्हर्जन तयार केलं. म्हणजे इथं काय समजलं, ट्रेंड कुठं तरी काय होतोय, रिव्हर्सल होतोय. म्हणजे ट्रेडचा जो विचार आहे ट्रेंडचा, तो बदलायचा विचार आहे. ओके, आणि इथून काय आलं, एक स्ट्रॉंग रिव्हर्सल पॉईंट आला. त्यानंतर बघा इथं सपोर्ट घेतला आणि त्यानंतरची मुवमेंट बघा. आपलं जो स्टॉप लॉस होता, जे लोअर स्विंग आहे
त्याचा काय आपला होता स्टॉप लॉस. त्यानंतर मोमेंट बघा तुम्ही, बघा RSIचा फायदा बघा, व्यवस्थित बघा. ठीक आहे, तुम्हाला याच्यासोबत जर एखादं इंडिकेटर यूज करता आलं तर बेस्ट. मॅकडी असेल, RSI असेल, व्हॅल्यूम असेल, पण RSI बेस्ट आहे जास्त. ओके, सोपा आहे समजायला आणि खूप खूप इफेक्टिव्ह देखील आहे. व्यवस्थित मोमेंट बघायला भेटली. तुम्हाला अजून एक सोप भाषेमध्ये दाखवतो तुम्ही, बघितलं असेल तुम्ही तर काय झालं इथं इक्वल लो तयार झाला, पण इथं ऑलरेडी RSI ने संकेत दिलं होतं की माझं डायव्हर्जन तयार झालं. जसं डायव्हर्जन तयार झालं त्यानंतर काय मोमेंटच आली. ओके, म्हणजे अप ट्रेंड तयार झाला, म्हणजे जे येत होता डाऊन ट्रेंड होता आणि डाऊन ट्रेंडला काय केलं यांनी चेंज केलं आणि ते परत एकदा अप ट्रेंड मार्केट तयार झालं. राईट, म्हणूनच ह्या जो टॉपिक आहे याला आपण म्हणतो रिव्हर्सल ट्रेंड. ओके, त्याच्यानंतर पुढचा बेरिश एक्सपांडिंग ट्रायंगल. एक्सपांड म्हणजे हा छोट्यापासून मोठ्याकडे जातोय, म्हणजे हा एक्सपॅन्ड होतोय. अर्थ समजून घ्या, प्रत्येक नावामध्ये अर्थातला आपल्याला आहे, हे अर्थ समजून घ्या, खूप महत्वाचा आहे. हा अर्थ समजला तरच तुम्हाला समजणार आहे. राईट, आय होप तुम्हाला समजत असेल. आता बघ काय होतंय, जर इथं बघितलं 100 रुपयाचा प्रीमियम होता, परत अप घ्या, परत डाऊन, परत अप, परत डाऊन, परत अप, परत डाऊन, परत अप, परत डाऊन, परत अप. म्हणजे काय मार्केट काय करत होतं, एक एक हाय बनवला, परत एक हायर आहे, परत लो. ओके, परत हायर लो, परत हायर आहे, परत हायर लो, परत हायर आहे, परत हायर लो, परत हायर आहे. त्यानंतर काय केलं, हायर लो ब्रेक केलं आणि एक लोअर लो बनवला, डाऊन साईड मारली, परत डाऊन साईड. म्हणजे काय आलं, अप ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंड मध्ये जात होतं, अप ट्रेंड मध्ये गेल्यावरती एक एक्सपांडिंग ट्रायंगल बनला, एक्सपांडिंग ट्रायंगल नंतर एक स्ट्रॉंग ट्रेंड रिव्हर्सल झाला. राईट, आता हे झालं आपली ड्रॉइंग. त्याला आपण चार्ट वरती बघूया. ओके, त्याला आपण इन डिटेल मध्ये चार्ट वरती बघूया, यामध्ये आपल्याला काय दिसतंय. आता चार्ट मध्ये बघा काय दिसतंय, अप चालला डाऊन आला, अप चालला डाऊन आला, अप चालला. म्हणजे ते छोटी व्हॅल्यू, एक छोटा एरिया होता. त्यानंतर बघा अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. आता टाटा स्टीलचं आहे. ओके, टाटा स्टील मध्ये झालेली मुवमेंट ही फेब्रुवारी जवळजवळ 7 जानेवारीला मुवमेंट स्टार्ट झाली, पण डाऊन परत परत आहे बघा, याला ब्रेक केलं. आता इथं आपलं काय समजलं, इथं काय झालं, एक लोअर लो तयार झाला, इक्वल लो तयार झाला. पण आपल्याला इथे काय सांगितलं, डायव्हर्जन तयार झालंय. ओके, कोणी सांगितलं ते, RSI काय सांगितलं, बाबा मी डायव्हर्जनच्या मोडमध्ये, जर डायव्हर्जन तयार झालं, परत डाऊन साईडला आला, इथे आपण एंट्री घेतली आणि इथं जी कॅन्डल आहे ज्यांनी ब्रेक केलंय त्याच्या लो वरती आपण काय केला, आपला SL लावला, म्हणजे काय लावला, स्टॉप लॉस लावला आणि त्यानंतरचे मुवमेंट लावला. समजतंय, व्यवस्थित ब्रेक, परत अप आणि एक स्ट्रॉंग मुवमेंट आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित ट्रेड भेटला. राईट, आय होप समजत असेल, खूप इझी करतोय. ओके, बघितलं ना, RSI वरती ट्रेड भेटला आपल्याला. RSI ने इथंच सांगितलं होतं कुठंतरी माझा मूड आहे आता ट्रेंड रिव्हर्सल करायचा, आणि त्यांनी तेच केलं, व्यवस्थित ट्रेंड रिव्हर्सल केलं. डाऊन ट्रेंड चालू होता, त्या डाऊन ट्रेंडला कशामध्ये कन्वर्ट केलं, अप ट्रेंड मध्ये, म्हणून त्याला आपण म्हणतो ट्रेंड रिव्हर्सल. ओके, एक्सपांडिंग ट्रायंगल समजला, त्याच्या पुढचा बघूया. एवढेच आहे, इन डिटेल मध्ये तुम्हाला व्यवस्थित मी सगळे एक्सपांडिंग सांगितलं. ओके, बुलिश एक्सपांडिंग ट्रायंगल काय असतं, बेरिश एक्सपांडिंग ट्रायंगल काय असतं, राईट, इन फॉलिंग वेज काय असतं, राईट, रायझिंग वेज काय असतो, ज्यावेळेस मार्केटला डाऊन, ज्यावेळेस मार्केट अप चालतो, ज्यावेळेस त्याला डाऊन जायचं असलं, एक रायझिंग वेजने काय येतं, मार्केट डाऊन येतं. ओके, जर बघितलं रिव्हर्स हेड अँड शोल्डर काय असतं, ज्यावेळेस मार्केट डाऊन ट्रेंडला येतं, डाऊन ट्रेंडला ज्यावेळेस अप ट्रेंडला यायचं असतं त्यावेळेस एक रिव्हर्स हेड अँड शोल्डर म्हणतो. हेड अँड शोल्डर डाऊन ट्रेंडला यायचं असलं तर सेम, ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंड मध्ये चालतं त्यावेळेस त्याला ट्रेंड रिव्हर्स करायचा असतो, त्यावेळेस ते हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवतो. आय होप ट्रिपल बॉटम समजलं असेल तुम्हाला, ट्रिपल टॉप समजलं असेल तुम्हाला, डबल बॉटम समजलं असेल तुम्हाला, डबल टॉप समजलं असेल. इन डिटेल मध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलंय. फक्त काय करा माहितीये का, व्यवस्थित याला बघा, हे व्हिडिओला व्यवस्थित त्याच्या नोट्स काढा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. थँक्यू सो मच.